नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या स्पर्धेसाठी आपण तयारी करतो आहोत. यामध्ये तुम्ही बघताय की माझ्या चॅनलवर तुम्हाला आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवते आहे. इथे तुम्हाला चारही पर्यायांचे एक्सप्लेनेशन मी देते, ज्याच्यामुळे त्या कन्सेप्टशी रिलेटेड तुम्ही जी परीक्षा देताय त्या परीक्षेमध्ये जर दुसऱ्या पद्धतीने प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सोडवता येईल. इथे मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. जर तुम्हाला या परीक्षेसंदर्भात काही शंका असतील, कुठला टॉपिक समजत नसेल तर तुम्ही इथे मला संपर्क करू शकता आणि तुम्हाला चॅप्टर वाईज जर प्रश्न हवे असतील तर तेही तुम्हाला या नंबरवरनं मिळू शकतील. चला आजचा प्रश्न बघूया काय आहे. दुधाचे दह्यात रूपांतर करण्याचे कार्य डॅश मुळे होते. ताकातील आम्लामुळे, ताकातील पाण्यामुळे, ताकातील सूक्ष्मजीवांमुळे का ताकातील क्षारांमुळे? काय वाटतं तुम्हाला? बऱ्याच जणांना याचं उत्तर माहिती असतं. खूप सोपा प्रश्न आहे तसं पाहिलं तर हा. आपण नेहमी बोलतो, प्रोबायोटिक्स या टॉपिकमध्येही आपण हे बोललेलो आहे की ताकामध्ये सूक्ष्मजीव असतात आणि जे दुधाचं दह्यात रूपांतर करण्यासाठी उपयोगाचे असतात. ते इथे किण्वन नावाची प्रक्रिया करतात आणि ज्याच्यामुळे दुधाचं दह्यात रूपांतर होतं. त्या सूक्ष्मजीवांचं नाव बघा, लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस असं असतं. लॅक्टोज नावाची साखर असते इथे आणि त्याच्याशी रिलेटेड हे सूक्ष्मजीव काम करतात, त्यामुळे त्यांचं नाव लॅक्टोबॅसिलस. ठीक आहे. याच्याशिवाय ताकामध्ये केसीन नावाचं प्रोटीन असतं आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत ते लॅक्टिक ॲसिड तयार करतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, सूक्ष्मजीवांमुळे दुधाचं दह्यात रूपांतर होतं. आता या सूक्ष्मजीवांना वाढीसाठी एक चांगलं तापमान कुठलं असतं? तर तुम्ही घरात बघितलं असेल, आई जेव्हा दही लावते त्यावेळेला दूध कोमट करून घेते. कोमट करते ना दूध. तर कोमट म्हणजे काय? साधारण 25°C ते 30°C एवढं तापमान असतं त्याचं. तर ते जे तापमान असतं ते या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं. म्हणून आपण दूध थोडंसं कोमट करून घेतो आणि मग दही लावतो. येते लक्षात? तर हे पण लक्षात आलं असेल तुमच्या, कधी घरात सहज बोलण्यात येतं बघा की थंडीच्या दिवसामध्ये दही लागायला वेळ लागतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही लगेच लागतं. का असेल बरं? हेच कारण आहे ना तापमानाचं. उन्हाळ्यामध्ये आधीच हवेचं तापमान जास्त असतं, त्यामुळे ते दही लावण्यासाठी त्यांना तसं तापमान मिळतंच त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी योग्य ते. थंडीत तसं होत नाही. थंडीमध्ये हवामानाचं तापमान जे असतं ते कमी असतं. येते लक्षात? त्यामुळे थंडीत एकटं कोमट करून घ्यायचं दूध, त्याचं दही लावायचं आणि मग ते जरा उबदार ठिकाणी ठेवायचं. कपाटामध्ये किंवा कुकरमध्ये ठेवलं जातं, म्हणजे जरा उब राहते ना. येते लक्षात? अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण स्वयंपाकघरात करतो त्याच्यावरती लक्ष द्या. या परीक्षेमध्ये आपल्याला उपयोग होईल त्याचा. इव्हन तुम्ही जेवायला बसल्यावरती त्याच्यातनं काय काय तुम्हाला पोषक द्रव्य मिळतायत याच्यावरती लक्ष द्या. असा नुसता अभ्यास करू नका. रोजच्या आयुष्यामध्ये याचा काय उपयोग होतो आहे आणि आपण काय काय खातोय, त्याचं काय काय ऊर्जा मिळते, अशा पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे सोपा पण जाईल आणि आवडेल पण तुम्हाला तसा अभ्यास करायला. ठीक आहे. चालेल, तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे. इकडे माझा मेल ID पण आहे आणि जसं मी सांगितलं व्हॉट्सअप नंबर पण मी दिलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील या परीक्षेसंदर्भात तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.